हाय, आज आपण बनवतो आहोत काळ्या वाटाण्याचं सांबार. तर इथे मी पातेल्यात तेल गरम करत ठेवलेलं आहे पहिलंच. आणि आता आपण याच्यामध्ये फोडणीमध्ये घालतो आहे हा कांदा. ते तेल गरम करत ठेवलं आहे, फोडणीमध्ये कांदा घातला, थोडासा हिंग घालते, हिंग घातली. नंतर घालूया आपण कढीपत्ता. एक 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. आणि घालायचे आपल्याला याच्यामध्ये हा ठेचलेला लसूण, एक 4-5 पाकळ्या. छानपैकी असं हे हलवून घ्यायचं आहे मस्त फोडणी. बघा, आता गॅस स्लो करते आणि मंद गॅसवर हे छान लसूण कांदा असं परतवून घेते. आज खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ 1 वर्षांनी मी काळ्या वाटाण्याचं सांबार बनवते. फार चवीला छान लागतं भाताबरोबर. आता हे भाताबरोबर बनवणार आहे म्हणून ते थोडंसं पातळ असेल, भाताबरोबर बनवायचं आहे म्हणून. तर आपण याच्यामध्ये घालून घेतो आहे हळद. हळद घातली, अजून थोडीशी घालते. आणि आता घालतोय आपण हा आपला मालवणी मसाला. याच्यामध्ये सगळे मसाले मिक्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला वेगळा गरम मसाला घालायची गरज लागत नाही. आता छान असं तेलावर परतवूया. नेहमीप्रमाणे आपली फोडणीमध्ये कोथिंबीर घालायची आहे. आणि हा मसाला जळू न देता याच्यामध्ये हे आपण उकडवत ठेवलेले वाटाणे ना, त्याचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. मस्त अशी तर्री आता वर आलेली आहे. आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत वाटण. वाटण पण मी जास्त घालणार नाही आहे, थोडंसंच घालणार आहे. वाटण जरासं घालून घेऊया. वाटण घालतो आहे, जास्त नाही घातलं आहे मी, थोडंसंच घातलं आहे. कारण आपण ह्याचा भातावर खायला बनवणार आहे ना, म्हणून ते थोडंसंच घालून घेतलं आहे. छान असं आपलं हे वाटण आपण मस्तपैकी तेलावर परतवायचं आहे छान. हे बघा, त्याच्यामध्ये मी वाटाणे पण थोडेच घालणार आहे, जास्त नाही घालणार आहे. आणि वाटाण्यांना मीठ आणि तेल घालून मी हे शिजवत ठेवले होते. तर छानपैकी आपल्या इथे वाटाणे पण मस्त असे शिजलेले आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये आता हे बघा मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे. तर आपण हे वाटाणे पहिलं पाणी घालून घेऊया आणि मग वाटाणे घालायचे. आता एवढीच मी रस्सा बनवणार आहे. थोडेसे वाटाणे मी क्रश करून पण घालणार आहे याच्यामध्ये. त्याच्यामध्ये मी वाटाणे घालून घेते. मस्त अशी तर्री आली आहे ना सांबाराला. आता हे मी एवढे वाटाणे घालणार आहे याच्यामध्ये. थोडेसे मी क्रश करून घालणार आहे. हे बघा मस्त अशी तर्री आली आहे. आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. छान अशी आमटी मी उकळवून घेणार आहे. कारण आता एवढं काही याच्यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही आहे, सगळं काही घालून घेतलेलं आहे. फक्त या आमटीला उकळ काढायची आहे. तर ही छानपैकी आता आमटी आपण उकळवून घेतो आहे. 10 मिनटं उकळवावी लागेल. मी छोटाच गॅस ठेवला आहे. मस्त असा बघा तर्री आली आहे. कारण आपण मसाला आहे ना आपला मालवणी मसाला, तो छानपैकी असं तेलावर परतवलेला आणि मग गरम पाणी घातलं त्याच्यामध्ये. गरम पाणी म्हणजे काळ्या वाटाण्याचंच पाणी घातलं आहे. त्याच्यामुळे बघा किती सुंदर अशी तर्री आली आहे त्याच्यावरती आणि छान दिसते अशी. तर तुम्हाला ही काळ्या वाटाण्याची माझी आमटी आवडली असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच्यामध्ये मी वाटण घातलं आहे ते आपलं कांदा खोबरं आलं आणि लसूण वाटून घातलेलं ते वाटण आहे. आपलं नेहमीप्रमाणे जे मालवणी लोकांकडे असतं ते.
तर नवीन लोक बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगितलं की एक कांदा थोडंसं खोबरं ओला नारळ, कारण आम्ही कोकणातले आहे त्याच्यामुळे आम्ही ओला नारळ खातो, तो ओला नारळ थोडासा आणि आलं आणि लसूण ते सगळं छान असं भाजायचं आणि त्याचं वाटण करून मग हे घालायचं असतं ह्याच्यामध्ये. आणि आपला मालवणी मसाला बघा मस्तपैकी अशी तर्री आली आहे छान. तर हे 10 मिनिटांनी आपण बघूया. हे पहा आपलं काळ्या वाटाण्याचं सांबार रेडी झालेलं आहे बघा, मस्तपैकी अशी तर्री आलेली आहे सांबाराला. जर आमचं हे सांबार तुम्हाला आवडलं असेल काळ्या वाटाण्याचं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन आमच्या रेसिपी पहा. आणि आमचं काय चुकत असेल तर ते पण आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही आमच्या रेसिपींमध्ये सुधारणा करतो. हे पहा मस्तपैकी असं तर्रीवाला आपलं हे सांबार रेडी आहे मस्तपैकी. चला तर या खायला. बाय बाय.